इंदापूरची जागा महायुतीची. हर्षवर्धन पाटलांनी सगळंच काढलं. भरणे मामाचं टेन्शन वाढवलं. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. निवडणूक आयोगाने 2 राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे ही वेध सर्वांना लागले आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यंदाच्या विधानसभेला रंगणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाटाघाटी सुरू आहेत. मात्र या 3 पक्षाच्या जागा वाटपात अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यातच बारामतीच्या जागेसंदर्भात अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे. आता इंदापूर विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत राजकीय संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. कारण इंदापूर जागेबाबत भाजपाचे नेते आणि आमदार हर्षवर्धन पाटील आग्रही आहेत. तर अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी आम्हाला शब्द दिला होता असंही त्यांनी म्हटलं आहे. इंदापूरच्या जागेबाबत हर्षवर्धन पाटील स्पष्ट शब्दात भूमिका उघड केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार असलेल्या दत्तात्रय भरणेंचं काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसापासून इंदापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. भाजपच्या नेत्यांनी आम्हाला महायुतीचा धर्म म्हणून सुनेत्रा पवार यांचं काम करायला सांगितलं होतं. तुम्हाला ही माहिती आमचा त्याचा 25-30 वर्षाचा राजकीय संघर्ष आहे. पण आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांचा प्रामाणिकपणे लोकसभेला काम केलं. लोकसभेवेळी बंद दारावर चर्चा झाली. मी इथंच सांगणार नाही. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर कबूल केलं होतं. इंदापूर बाबत जो निर्णय घ्याल त्याला माझा पाठिंबा आहे असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या जागेवर दावा केला आहे. दरम्यान अजून जागा वाटपाची चर्चा होणं बाकी आहे. त्यामुळे ही जागा कोणाला जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे असंही हर्षवर्धन पाटील यांनी यापुढे बोलताना म्हणालं. 1995ला आमच्यावर अन्याय झाला. त्यावेळी आम्ही उठाव केला. तेव्हापासून आम्ही संघर्ष करत आहोत. मी सध्या लोकांच्या भावना जाणून घेत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना मदत केली. आम्ही फक्त मदत करायचीच का असा सवाल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. लोकसभेला आमचे नेतृत्व चांगलं असतं. मग असं काय 3 महिन्यात घडलं की यांना बाजूला करा असा विचार येतो. याचा राग सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे असंही पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणालं. लोकसभेमध्ये आमची ताकद असते पण विधानसभेला नसते. असं का होतं? काही लोकांची भावना असेल की विधानसभेत हर्षवर्धन पाटील आला नाही पाहिजे तर आम्ही चांगली माणसं नसू तर आमची लोकसभेला मदत का लागते असा सवालही पाटील यांनी विचारला आहे. आम्ही कुणाच्या 1 रुपयात मिंदा नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं असेल मला माहित नाही. हर्षवर्धन पाटलांना एकटं पाडलं म्हणजे का? टार्गेट केलं पाहिजे का? विधानसभेतून बाजूला केलं जातं का? हा संघर्ष अनेक वर्ष सुरू झाले आहे. या निवडणुकीत 2 नेत्यांची चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. याचा विचार आणि अभ्यास त्यांनी करावा आणि निर्णय घ्यावा. बारामतीची जागा अजित पवारांना जाणार आहे. त्या पक्षाचा उमेदवार कोण असावा हा त्यांचा अधिकार आहे. पण इंदापूरची जागा राष्ट्रवादीची आहे याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. इंदापूरची जागा ही महायुतीचीच आहे. अजित पवार कुठून उभं राहतील हे माहीत नाही. पण इंदापूरची जागा ही महायुतीचीच आहे असे स्पष्ट शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.